आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव तालुका निपाणी येथील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या श्री जुनलक्ष्मी सोसायटीच्या वतीने 10वी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 9 रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव्याने 10वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन सागर मिरजे व अध्यक्ष अजित पाटील यांनी सांगितले आहे. हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडणार असून यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश भागाजे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री जुनलक्ष्मी सोसायटीने अल्पावधीतच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा निर्माण व्हावी आणि गुणवंतांचा सन्मान होऊन इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन सागर मिरजे व अध्यक्ष अजित पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी संचालक निलेश पाटील, प्रवीण हावले, सिमंदर पाटील, भरतेश लगारे, आनंद मोकाशी, रणजित ऐतवडे, पोपट चौगले, प्रकाश फिरगणावर, सतीश मोरे, सौ अश्विनी नरवाडे, सौ श्रीदेवी तेरदाळे, अमर सातपुते, रवींद्र वसवाडे, मुख्य कार्यनिर्वाहक ओंकार म्हैसाळे, निडगुंदी शाखा संचालक बाहुबली खेमलापुरे, धनंजय खेमलापुरे, शाखा व्यवस्थापक संजय आमटे, नसलापूर शाखा संचालक विजय शेडबाळे, बाहुबली पाटील, शाखा व्यवस्थापक अरिहंत पाटील, चंदूर शाखा संचालक सुदर्शन खिचडे, पोपट चौगले, शाखा व्यवस्थापक सौरभ गुरव आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.